श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत प्राईम पॉइंट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार खासदार मेधा कुलकर्णी यांना जाहीर. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 121व्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डॉक्टर सदानंद मोरे यांचं व्याख्यान. जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित्त परिवर्तन संस्थेच्या वतीनं जाऊ आनंदाच्या गावा या कार्यक्रमाचं आयोजन आणि ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुण्यात भावांजली सभा. संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशनतर्फे लोकसभा आणि राज्यसभेतील कार्याबद्दल दरवर्षी खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यंदा या पुरस्काराचं हे 16वं वर्ष आहे. पहिल्यांदाच खासदार झालेल्या कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत विविध मुद्दे मांडले. शून्य काळात प्रश्नोत्तरं आणि चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी महिला सुरक्षा, विमा सुरक्षा, पर्जन्य जलसंधारण, आधार प्रमाणीकरण, आरटीई प्रवेश याबाबत लक्षवेधी प्रश्न मांडले. या पुरस्काराविषयी बोलताना डॉक्टर कुलकर्णी म्हणाल्या की हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. दरम्यान खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल विषयक विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन उद्या साजरा होत आहे. त्यानिमित्तानं आज पुण्यात मसाप पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना देण्यात येणार आहे. तर डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉक्टर श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव केला जाणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ऋषिकेश जोशी यांची उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी द मनमौजी हा कविता आणि गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीनं रा. कुलकर्णी स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात मराठ्यांच्या इतिहासांचं लेखन, वाटा आणि वळणं या विषयावर डॉक्टर सदानंद मोरे यांचं व्याख्यान नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची नीती आपल्यामध्ये रुजली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सगळ्या गोष्टींकडे जातीय दृष्टिकोनातून पाहण्याची वृत्ती घातक आहे, असं परखड मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी यावेळी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं महाराष्ट्राला नायक मिळाला असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित्त परिवर्तन संस्था संचालित मानसरंग आणि किरण गटाच्या वतीनं जाऊ आनंदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्किझोफ्रेनिया सारख्या मानसिक आजाराला सामोरं जात सकारात्मकतेनं जीवन जगणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांचा कलाविष्कार या कार्यक्रमातून सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला मानसिक स्वास्थ्य कार्यकर्त्या आयरा खान, परिवर्तन संस्थेचे संचालक डॉक्टर हमीद दाभोळकर आणि राधिका बापट उपस्थित होते. मानसिक आजारांविषयी समाजात पुरेशी जागरूकता नसल्याचं मत आयरा खान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. स्किझोफ्रेनिया सारखा तीव्र मानसिक आजार योग्य उपचार, औषधं आणि समुपदेशनाच्या मदतीनं नियंत्रणात राहू शकतो असंही त्या यावेळी म्हणाल्या. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी स्वतः मानसिक आजाराशी केलेल्या संघर्षाचा अनुभव मांडला. मानसिक आजार स्वीकारणं, वेळेवर उपचार घेणं आणि मदत मागणं किती महत्वाचं आहे यावर त्यांनी भर दिला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य तसंच तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं नुकतंच निधन झालं.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी पुण्यात नुकतंच भावांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉक्टर सुधीर भावे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिग्दर्शक सुनील सुखतनकर, एमकेसीएलचे प्रमुख सल्लागार विवेक सावंत, मुक्तांगणच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी मानसिक आरोग्य या विषयासह विविध विषयांवर आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी डॉक्टर नाडकर्णी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, सतत आपल्या लक्षात राहील, स्मरणात राहील, वेगवेगळ्या गोष्टींमधून आठवत राहील, लोक त्याच्या आठवणी काढत राहतील, आपल्याला आठवण करून देत राहतील, असं एक व्यक्तित्व म्हणजे डॉक्टर आनंद. आमचा कौटुंबिक स्नेही, माझ्या आईवडिलांपासून विराजसपर्यंत म्हणजे 3 पिढ्या त्यांच्याशी बोलत्या होत्या. संकट काळात तर नक्कीच, पण एरवी सुद्धा मित्र म्हणून, स्नेही म्हणून अनेकदा त्यांची भेट व्हायची, बोलणं व्हायचं आणि प्रत्येक वेळेला असं जाणवायचं की किती कुतूहल आहे या माणसाच्या मनामध्ये. कोणत्याही वयाच्या माणसाशी त्याच्या वयाचं होऊन बोलता येणं आणि त्याच्याकडूनही आपल्याला काहीतरी मिळतंय हे अतिशय मोकळेपणाने मान्य करणं, किंबहुना त्याला ते तसं देण्याला उद्युक्त करणं, हा आनंदचा अतिशय एक महत्वपूर्ण पैलू होता त्याच्या व्यक्तित्वाचा. आणि मला कायम हेवा वाटायचा त्याच्या हसऱ्या चेहऱ्याचा आणि लुकलुकत्या डोळ्याचा. त्या लोकांची टेन्शन्स आणि मनोपीडा पचवून हा माणूस कसा काय इतका उत्फुल्ल राहू शकतो, जीवनात इतका रस कसा घेऊ शकतो, असं मला कायम वाटायचं. छोट्या छोट्या संकटांनी हलून जाणारे आपण सगळे, कधीही त्याला फोन केला तरी सुद्धा त्याच्याकडून काही ना काही मिळतच राहायचं. दिग्दर्शक सुनील सुखतनकर यांनी डॉक्टर नाडकर्णींच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, आनंदची पहिली ओळख ही अनिल काकाच्या शब्दातून झाली. अनिल काका त्यावेळेला आमच्याकडे यायचा, सुमित्रा आणि आम्ही सगळी मुलं तिथे असायचो. तेव्हा सुनंदा मावशीला हमाल पंचायतीच्या दवाखान्यात पोचवायचं आणि मुंबईला हा तरुण गर्द या व्यसनाचा एवढा मोठा अभ्यास करतोय याच्या गोष्टी तो आम्हाला सांगत राहायचा. आणि त्यामुळे न पाहताच मला हा माणूस पहिल्यांदा आवडायला लागला आणि मग नंतर प्रत्यक्ष भेटल्यानंतर तर आणखीनच आवडत गेला. अनेक कामांमध्ये तर सोबत त्याची सतत मिळत राहिली. पहिलंच आम्ही मुक्तांगणवरती जेव्हा मुक्ती ही फिल्म केली त्यावेळेला त्यांनी बसा एक दिवशी आमच्या घरी आला आणि त्यांनी असं बसून गाणं लिहून काढलं, हर नया दिन एक नई सुबह, हर सांस में जागे आशा. मी म्हटलं अच्छा हा माणूस कविताही करतो. असं म्हणेपर्यंत चाल लावत लावत त्यांनी ते गाऊनही दाखवलं. तर मी म्हटलं हा गातोही आहे, याला संगीताची पण समज आहे, याला चित्रकलेची समज आहे, हा नाटकही लिहितो, हा सिरियलसाठी स्क्रिप्टही लिहू शकतो. हे काय काय गुण या माणसामध्ये आहेत हे एक एक उलगडतच राहिलं. आणि सगळ्यात नंतरची एक मोठी सोबत ही अनेक आमच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये असायची, ती फार सुंदर होती. ती म्हणजे त्याला चांगला मराठी शब्द मला सापडत नाहीये, पण एक सुंदर साऊंडिंग बोर्ड म्हणून तो असा उभा राहायचा. सुमित्राची संहिता लिहून झाली, मग ते देवराई असेल, नंतर कासव असेल, अस्तू असेल, अगदी मानसोपचाराशी संबंधित नसलेला नितळसारखा चित्रपट असेल, संहिता लिहून झाली की ती पहिल्यांदा आनंदा वाचून दाखवायची आणि त्याच्याकडून इतका सुंदर प्रतिसाद मिळायचा. मला मुद्दामून हा दोनातला फरक आनंदच्या व्यक्तिमत्वात जाणवत होता की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्यामध्ये जो फरक असतो ना. आज आपला सगळा समाज आपण प्रतिक्रियांनी ग्रासलो आहोत, आपण बसा प्रतिक्रिया देतो आहोत आणि प्रतिक्रिया रूप वागतो आहोत. असं न करणारी जी माणसं अगदी दुर्मिळ असतात त्यातला तो एक होता की त्याला प्रतिसाद देण्याची उत्सुकता असायची, दुसऱ्याकडूनही प्रतिसाद घेण्याची उत्सुकता असायची आणि हे त्याचं सौंदर्य असं बाजूने टिपत राहणं हे खूप आनंदाचा भाग होता. मुक्तांगण संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनीही डॉक्टर नाडकर्णींबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. आनंद काकाची आणि आमच्या अवचट कुटुंबियांची मैत्री गेली 40-45 वर्षापूर्वीपासूनची. म्हणजे जेव्हा मुक्तांगणची स्थापना झाली तर तुम्हाला सगळ्यांना ती हिस्ट्री माहितीच आहे की बाबांनी त्याच्या गरज पुस्तकातली नेहमी तो बोलून दाखवतो की आधी तो आनंद काकाकडे जाऊन अभ्यास करून आला आणि मुक्तांगणच्या स्थापनेपासून जो काही आनंद काका आमच्याकडे यायला लागला तो आमचा अतिशय प्रिय असा आनंद काका बनला. म्हणजे मुक्तांगणमध्ये तर तो दर महिन्याला यायचाच, पण त्याचा पुण्याला येणं हे आम्हाला अतिशय प्रिय होतं की अख्ख्या मुक्तांगणला त्याचा फायदा व्हायचा की आनंद नाडकर्णी आपल्याकडे येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना समजून घेत आहेत, आपल्याकडे काय चालू आहे, या महिन्यात काय झालं, पुढे काय आहे, स्टाफचे प्रॉब्लेम, पेशंटचे प्रॉब्लेम, सगळं तो इतकं छान हँडल करायचा. आणि हे गेले 40 वर्ष सुरू होतं. हे सगळं संस्थेसाठी चांगलंच होतं, पण ऍट द सेम टाइम तो आमच्या घरी राहायचा.
हे आम्हाला इतकं आवडायचं की बस आनंद काका याची आम्ही वाट बघायचो अक्षरशः. नुसतं आम्ही अवचट कुटुंबीय नाही तर आमच्याकडे काम करणाऱ्या बायका सुद्धा किंवा आमच्या पत्रकार नगरमध्ये खाली शेजारी राहणारे सुद्धा सगळे की त्यांनी आमच्याकडनं किल्ली घेतली किंवा ते आमच्याकडे बघून हसले, हे सुद्धा सगळे शेजारी म्हणायचे, जे अजूनही आम्हाला सगळे सांगतात. आणि आमच्याकडे कॉलनीतल्या काम करणाऱ्या बायका आणि वॉचमन सुद्धा आम्हाला येऊन भेटून गेले की ते यायचे, हे आम्हाला किती छान वाटायचं. तसा तो आनंद काका आमच्याकडे सतत राहायला यायचा, हे आम्हाला खूप छान वाटायचं. आणि तो घरी आला ना की आम्ही कधीही त्याला काही प्रॉब्लेम सांगायचो ना की काही नाही. आम्ही मुद्दाम ठरवायचो की त्याच्यापाशी असं कधीही काही कंप्लेंट नाही करायची, पण त्याच्याशी जनरल गप्पा मारल्याने आमचे मनातले प्रॉब्लेम त्याचा निचरा होऊन जायचा आणि नुसतं त्याला भेटून आम्हाला छान वाटायला लागायचं. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यंदा अभिनेत्री अमृता सुभाष यांना नुकताच प्रदान करण्यात आला. हाती घ्याल ते तडीच न्या. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याकडून मिळालेली ही शिकवण कायम लक्षात ठेवल्यामुळे आजही पुढे चालण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना अमृता सुभाष यांनी पुरस्कारानंतर बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अभिनेते प्रसाद ओक, बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 91व्या स्मृतिदिनानिमित्त महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे दिल्या जाणाऱ्या रमाई रत्न पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. यंदा साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या महिला विभाग प्रमुख संगीता माळवदकर आणि खडकी अॅम्युनेशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक अरुण ठाकूर यांना रमाईरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. नटरंग अकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या 32व्या शाहीर मधु कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कारानं लोकप्रिय अभिनेत्री नृत्यांगना अमृता खानविलकर तर 4थ्या गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्कारानं सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा गौरव केला जाणार आहे. 29 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा 48वा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला. परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिवादन करणारा आठवणीतला लक्षा हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जुन्या आणि नव्या कलाकारांचा गौरवही करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट आणि कवयित्री शांता शेळके यांच्या साहित्यावर आधारित त्रिधारा हा कार्यक्रम पुण्यात नुकताच झाला. या कार्यक्रमात तीनही अभिजात कवींच्या कवितांचं अभिवाचन, कवितांचं रसग्रहण असा सुरेल अनुभव रसिकांनी घेतला. प्रथमेश इनामदार आणि स्नेहल दामले यांनी कवितांचं अभिवाचन आणि रसग्रहण केलं. या कार्यक्रमातील काव्य अभिवाचन आणि गायनाचा हा छोटा अंश. घनघोर मृगाचा प्राशुनिया पर्जन्य त्या तृषात भूवर आले नवचैतन्य. घनघोर मृगाचा प्राशुनिया पर्जन्य त्या तृषात भूवर आले नवचैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोवती थरथरा कापली वर दर्भाची पाती. ते सुस्त धूलिकण गाऊ लागले गीत कोलाहल घुमला चहूकडे रानात. अभिमानी मानव आम्हाला अवमानी. अभिमानी मानव आम्हाला अवमानी. बेहोश पाऊले पडती अमुच्या वरुनी. त्या मत्त पदांना नच जाणी बाजूनी. की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळते. मातीवर चढणे एक नवातर अंती. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.